त्यांचं पण असं होतं की इंडस्ट्रीचं नाव नको काढू. चुकीच्या मार्गाने जर यायचं होतं ना तर मी लीडच घेतली असती ना चुकीचा मार्ग निवडून. मला लीड का नाही मिळाली मग? खूप भांडलीये पप्पांशी, यू वोंट बिलीव्ह, बट मी पप्पांशी लिटरली एक आठवडे 2 आठवडे बोलले नाहीये. जेव्हा मला खूप तारीफ म्हणतात ना, काबिले तारीफ असा मी परफॉर्मन्स दिला आणि मी खूप मोठी झेप घेतली, ही गोष्ट बघण्यासाठी पप्पा नाही आहेत माझे आता. ती तयार झाली तरी काय, काळी ती काळीच शेवटी असं. कलर इतका इम्पॉर्टंट आहे का माणसाच्या आयुष्यात? आज आपण भेटूया अभिनेत्री तन्वी कोलते हिला. तन्वीचा अभिनयाचा प्रवास नेमका कसा आहे आणि ती किती फूडी आहे जाणून घ्यायचंय. हेलो, हाय. हाय, किती मस्त दिसतेस तन्वी. Thank you, खूप तू छान. पण छान Thank you दिसतेस. so much. ये. Yes. सो मी असं म्हणाले की आज आपण एक फूडी एपिसोड शूट करतोय. ओके. बट लुकिंग ऍट यू, इतकी तू फिट आहेस, मला माहित बापरे. नाही की हा एपिसोड फूडी होणार आहे की नाही. नाही, मी अशी दिसते पण मी खूप खाते. ओके. हो. आणि फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे किंवा किती लक्ष देतेस? मी बिलकुल लक्ष देत नाही फिटनेस कडे, जास्त नाही लक्ष देत. कोण मला विश्वास जेव्हा ठेवेल? वाटतं तेव्हा मी खाते. मी लिटरली रात्री उठले ना 12-1 वाजता आणि जर माझं असं झालं की आता थोडी झोप नाही येते, आपल्याला काहीतरी खावंसं वाटतंय, तर मी खाते. रात्री सुद्धा मी खाते. असं नाहीये की मी नाही खात, माहित नाही, बट मला आहे तसं की मी खूप खाते आणि फिट पण राहते. मी एक्सरसाइज वगैरे पण खूप वर्कआउट करते. करतेस. हा, वर्कआउट कधीपासूनच फिटनेस मध्ये? बिकॉज मी तुझं सोशल मीडिया सुद्धा बघितलं किंवा आता पण मी तुला समोर बघितलं, मी म्हटलं ओके, इतकी परफेक्ट फिगर की ज्याच्यावर ऍक्च्युअली खूप मेहनत घ्यावी लागते ग, हो. इझिली मिळत नाही. म्हणजे ज्यांना असं वाटत असेल की काय हे आधीपासून गॉड गिफ्टेड आहे ते. एक्झॅक्टली, पण जरी ते गॉड गिफ्टेड असलं ना तरी यू नो इट की ते मेंटेन करायला लक्ष द्यावं हो, लागतं. बरोबर. तर तू कधीपासून आहेस फिटनेस मध्ये? मला 2 वर्ष झाले. मी खूप हेल्दी होते अगं, खूप. हा. म्हणजे मी तुला माझे फोटोज दाखवेन ना, यू वोंट बिलीव्ह की ही मी आहे. इतकी चबी होते ना मी. आणि मला ना असं वाटायचं की त्याच्यात पण मी खूप क्यूट आहे, चबी. पण ना जेव्हा मी बाकीच्यांना बघायचे ते आउटफिट्स वगैरे घालून ना इतकं कर्वी छान वाटायचे, मला असं वाटायचं की अरे मला हे आउटफिट्स घालायचेत, पण ते घातल्यानंतर मी वेगळीच दिसायचे. सो मी म्हटलं की नाही, स्वतःवर थोडं वर्क केलं पाहिजे जेणेकरून लाईफ एकदाच भेटते. सो ते आउटफिट्स पण ट्राय करायचे, म्हणून वर्कआउट करायला लागले व्यवस्थितपणे. पण जे पाहिजे तेव्हा मी खाते सुद्धा. बघ, लाईफ एकदाच मिळाले, खाणं पण सोडायचं नाहीये मला आणि कपडे पण घालायचेच आहेत. सो तसं ठरवून मी वर्कआउट स्टार्ट केलं. डाएट नाही मला जमलं कधी करायला, पण मी वर्कआउट खूप केलं. आता सुद्धा मी नाही करत डाएट. मला जे पाहिजे ते मी खाते. आता मस्त मिसळपाव खाऊन आले मी. पाव खाल्लाय मस्त. ती खाण्याची अजून एक शूटला आली. मला हो, मी आता सुद्धा खाऊ शकते. बघ, 2-3 आयटम खाईन मी, इतकं खाऊ शकते. चला, पण मग काय तुझं असं छान रेस्टॉरंट मध्ये बसून खाणं तू नाही, मला स्ट्रीट फूडच आवडतं. ओके. सो आधी गप्पा मारूया की आधी खायला जाऊया? यू टेल मी. आधी आपण खायला घेऊया. चला, काहीतरी खायला घेऊया आणि मग येऊ परत इथे गप्पा मारायला बसूया. आपण पाणीपुरी वगैरे तिकडे जाऊया मग मग पाणीपुरी वगैरेच घेऊ थोडंफार. सो तन्वीची फर्स्ट चॉईस आहे पाणीपुरी. आणि पाणीपुरी, आय लव्ह पाणीपुरी. प्रेमात असतात ना मुली पाणीपुरी खूप. आणि ते पाणीपुरी खाऊन झालं ना की मग जी ती आपल्याला फ्री वाली मिळते सुकापुरी, वास इतका मस्त येतोय ना, मी काय कवडी काय नको असं होतंय मला. एक प्लेट पाणीपुरी द्या. सो पाणीपुरी घेऊया. हो. काय हवंय तुला? तुम्ही काय दिलेले चॉईसेस? रगडा की रगडा. अरे ते हेल्दी ऑप्शन देताय तन्वी, नको आहे. रगडाच द्या. स्पायसी मीडियम. तू कोकणातली आहेस ना? म्हणजे मासे वगैरे? मासे भाई, मी माझ्या हातचे मासे खाऊन बघ एकदा. जेवण बनवता येतं? अगं, मी इतकं छान मच्छी बनवते, बिर्याणी वगैरे बनवते. आधी खाऊन घेते मग बोलते. खाऊन घे. हो. कशी आहे? नाईस. हा. तोंडातली संपते अजून. मी फिश खूप छान बनवते, बिर्याणी खूप छान बनवते. म्हणजे मी बिर्याणी इतकी क्विक बनवते ना की मला जर खावीशी वाटते बिर्याणी तर मी पाऊण तासात ते 1 तासामध्ये बिर्याणी स्वतःसाठी बनवते थोडीशी आणि खाते. थर लावायची पण तेवढा वेळ नसतो. बिर्याणी पण बनवते तुला? लेअरचीच बनवते मी, नॉर्मल बिर्याणी नाही बनवत. आई शपथ, मला हे खूप सरप्राईज उत्तर मिळालं की तू हो, मी छान खूप जेवण छान करतेस. फूड बनवते. पावभाजी पण खूप छान बनवते. वा. कोकणात मिळते चांगली पाणीपुरी?
मी कधी खाल्ली नाहीये तिथे. हम्म. आय लव्ह कोकण, मला खूप लहानपणापासून ज्यांच्याकडे खाते ना, पोपट काका म्हणून आहेत आमचे, आवडतं. त्यांच्याकडचीच खाते मी, त्यांच्याकडचीच आवडते. आणि असं ते कधी नसतील वगैरे तर कॉल करून करून घरात जाऊन घेऊन येते. इथपर्यंत मला पाणीपुरी आवडते. अरे वा, क्या बात आहे. असं नाही, मी बोलले मी पोर्शन खूप कमी खाते, आज मला आमची खायला पाहुणी आवडतं. आहेस. अजून एक अजून एक अजून एक खा ना तू, एक खा ना. ओके. तुला कितपत आवडते पाणीपुरी? लव, माझं पण प्रेम आणि खूप मस्त आहे, मस्त आहे. खूप मस्त पाणीपुरी आहे. तू किती वर्ष झाली मुंबईत राहतेस? आता ही शेवटी तुझी असेल ना? 4 वर्ष झाली. लास्ट तुझी. ज्यूस पिऊ आपण त्यानंतर. हा, मला वाटलेलं तू म्हणशील की चल फिरूया, अजून खाऊया सँडविच वगैरे. बोलले असते, पण मी आधीच खाऊन पण आले होते. आणि माझं असं आहे, मला वास आला ना असं ज्याचा मला पाणीपुरीचा वास येतो, तर मी पाणीपुरी खायची आहे. पण असं थोडंसं. असतं, हा मी फ्रेंड्सला पण घेऊन जाते ना, माझा एक बेस्ट फ्रेंड आहे विठ्ठल म्हणून, त्याला घेऊन जाते आणि म्हणते मी पाणीपुरी घेणार आहे, तू काय घेणार आहेस म्हणून. आणि तो मला म्हणतो, हे बघ मी काही घेणार नाही, कारण तुझं घेतलेलं पण मलाच खावं लागतं, कारण तू एवढंच खाते आणि बाकी इतकं उरलेलं असतं. ओके, वा वा. जरा यांच्याकडनं थोडंसं पाणी घेते, थोडा पाणी देतो. नाही, हा ग्रीन वाला दे दो. हे मला खूप आवडतं पाणी. चल, तुला हवंय? हा फेवरेट पार्ट आहे माझा. पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर भैया सुकीपुरी असं म्हणायचं, जे बोलायला पण मला आवडतं आणि खायला पण मला आवडतं. चला, फर्स्ट जे काही आम्ही निवडलंय त्याला थम्सअप आहे आमच्याकडे. मस्त होतं, खूप चांगली होती. तर मी ऍक्च्युअली तुला पहिल्यांदा भेटली आणि माझ्याकडे खूप क्वेश्चन्स आहेत तन्वी तुला विचारायला, खूप गप्पा मारायच्या आहेत. बोल ना. मला असं वाटतं की आपण ज्यूस घेऊया आणि कट्ट्यावर बसूया, कट्ट्यावर गप्पा टाकूया. गप्पा टाकूया. चला या. ज्यूस सांगितलंय तुझं, मोसंबी ज्यूस, आणि मी कोल्ड कॉफी सांगितली मला. हा, बसूया जाऊन मस्त. बसूया बसूया. किती दिवसांनी मी असं बसून कुठेतरी गप्पा मारणार आहे माहितीये, कारण आपण इतकं धावत असतो माझं कामाच्या पण, गडबडीमध्ये. मी शूट 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 घरी गेले, सुट्टी असेल तर इतकी बेडला धरून असायचे ना, हा. फक्त बेड आणि मी. तू ऍक्टिंगच केलीस आधीपासून का काम जॉब वगैरे पण आधी नाही केलंयस? नाही, Full मी fledged कॉलेज acting? करता करताच मूवी वगैरे स्टार्ट केलं. मूवी स्टार्ट केल्यानंतर मग आधी मॉडेलिंग स्टार्ट केलं. मॉडेलिंग करता करता मग हा. मूवी करून झाल्यानंतर मग परत सिरियलची ऑफर आली, मग सिरियल स्टार्ट केली. हा. असं करता करता मग अजून पुढचा प्रवास. ऍक्च्युली ना, म्हणजे अभिनय क्षेत्र, आपलं क्षेत्र बिलकुल सोपं नाहीये. म्हणजे इकडे इतके अप्स अँड डाऊन्स आहेत, किंवा आज काम आहे उद्या नाहीये, परत आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मला सांग तन्वी, तू कधी फिक्स केलं होतं की आपण ऍक्ट्रेस बनूया किंवा या क्षेत्रात येऊया? बिकॉज ना, बॉर्न अँड बॉटअप आपण मुंबईमध्ये असतो तेव्हा ठीक आहे, तो बोलण्यास असतो, विचारांमध्ये वावरण्यामध्ये वातावरण वेगळं असतं. आपण जेव्हा एखाद्या गावात इकडे येतो तेव्हा सिच्युएशन वेगळी असू शकते, राईट? सो काय, कोणता दिवस होता तो? म्हणजे ठरवायचं असं काही दिवस नव्हता. जेव्हा लहान होते ना, तेव्हा असंच मम्मी काम करत असताना वगैरे टीव्ही मी बघत असायचे, तेव्हा मम्मीला विचारायचे, मम्मी टीव्ही मध्ये कसं जातात, ती मुलगी टीव्ही मध्ये कशी, कारण तेव्हा ना सारेगमप होतं बघ, किंवा डान्स इंडिया डान्स वगैरे असायचं आणि माझ्याच वयाच्या मुली असायच्या. मम्मीला म्हणायचे, मम्मी यार मी कधी जाणार टीव्ही मध्ये? तर मम्मी म्हणायची, बघ ज्यांच्याकडे मोठा टीव्ही असतो ना ते लोक टीव्ही मध्ये जातात, आपल्याकडे आता छोटा टीव्ही आहे ना, मग तू नाही जाऊ शकत. आणि ते मला लिटरली खरं वाटायचं अगं, की आपण नाही जाऊ शकत कारण आपल्याकडे छोटा टीव्ही आहे. मग थोडे थोडे मोठे झाले, मग पप्पाने मोठा टीव्ही घेतला. मग मी मम्मीला विचारते, मम्मी आता जाऊ शकते का मी? आपल्याकडे मोठा टीव्ही पण आला. तर म्हणते, नाही ग आता पण नाही जाऊ शकत, यापेक्षा मोठा लागतो. असं करता करता ना, मोठी झाल्यानंतर मला कळलं की ही ना मम्मी मला वेडं बनवायची लिटरली. आणि मग थोड्या दिवसांनी रेकॉर्ड डान्स स्पर्धा असायच्या गावी, रेकॉर्ड डान्स स्पर्धा ते एक असायचं. सो तिथे भाग घेणं, मग सगळे लोक तारीफ करायचे की तनू खूप छान डान्स करते, छान डान्स करते. मग ना असं हिरोईन वालं फिलिंग यायचं की अरे बापरे, म्हणजे सगळे तारीफ करतात. मग ना ते मुलाचे पाय, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर मम्मी वगैरे लोक म्हणायचे की ही ना खरंच या गोष्टींमुळे आहे ना कुठेतरी पुढचं लांबचा पल्ला गाठणार. पण ते लोक पण रेडी नव्हते मेंटली की मी लहान गावातून इथपर्यंत येईन, हा प्रवास करेन. कारण बॅकग्राऊंड असं नव्हतं की कोणीच नाही, बॅकबोन होतं किंवा या क्षेत्रातलं कोणी नाही.
त्यामुळे म्हणजे मी पण कन्फ्युज होते की कसं इथपर्यंत यायचं. मग कॉलेजमध्ये जेव्हा गेले ना तेव्हा मी मिस फ्रेशर्स म्हण किंवा ब्युटी क्वीन म्हण असं कॉलेजमध्येच मॉडेलिंग करायला स्टार्ट केलं. तिथून मग जिंकले. त्यानंतर थोडंसं असं कॉन्फिडन्स आला की नाही मी करू शकते. आणि फ्रेंड्सने पण खूप असा सपोर्ट केला की अगं जा जा जा. मग मिस रत्नागिरी ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये मी उतरले, ते जिंकले. त्यानंतर अजून कॉन्फिडन्स आला. मग त्यानंतर मला मूवी मिळाली. मूवी इसक म्हणून होता, तो मिळाला. त्याच्यानंतर ते करता करता परत सिरियलचं वगैरे. सो ते ब्युटी कॉन्टेस्ट जेव्हा मी जिंकले मिस रत्नागिरीचं, तेव्हाच मी ठरवलं की आता माझ्याकडे एक पेजंट आहे. सो मी पप्पांना कन्व्हिन्स करू शकते की मी काहीतरी करू शकते, म्हणजे मी स्वतःला प्रूव्ह करू शकते इथे. आणि मग मला काही जस्टिस मिळत नव्हता. कारण जेव्हा जेव्हा मी ही गोष्ट बोलायचे ना की पप्पा मला हे करायचंय, सो गावची मेंटॅलिटीच अशी आहे की माधुरी दीक्षित जन्माला यावी पण आपल्या घरी नको, दुसऱ्याच्या ठीक आहे. सो त्यांचं पण असं होतं की इंडस्ट्रीचं नाव नको काढूस. कारण बघ, आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतो, आपण जिथे काम करतो तिथल्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की कशा आहेत कशा नाही. बाहेर ते पोर्ट्रे वेगळं होतं की म्हणजे की इंडस्ट्रीमध्ये असंच काम करून असंच करावं लागतं तर काम मिळतं. पण असं नाहीये ना. आता जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं तेव्हा मी कुठली लीड नव्हती केली. सो जर मला तसं चुकीच्या मार्गाने जर यायचं होतं ना तर मी लीडच घेतली असती ना चुकीचा मार्ग निवडून. मला लीड का नाही मिळाली मग? सो हा विचार कोणी करत नाही की जर चुकीच्या मार्गाने काम मिळवते तर मग चुकीच्या कामाने मी लीड पण मिळवू शकते. सो बरंच थोडं गाव छोटं असल्यामुळे तशी मेंटॅलिटी होती. बट जशी जशी मी काम करत पुढे गेले ना तसं त्यांना पण कळत गेले की नाही ही करतीये, ही अजून सुद्धा टिकलीये, म्हणजे व्यवस्थित सगळं चालू आहे. असं म्हणता म्हणता आता मोठी सिरियल करायला घेतली मी. तिथे बघून सगळ्यांना आनंद झाला. मग जो त्यांचा सपोर्ट मला मिळाला, त्यानंतर आता अजून पुढे खूप गोष्टी करायच्या माझ्या बाकी आहेत. स्वामींच्या कृपेने होतील त्या. तू कसं कन्व्हिन्स केलं साई बाबांना? कारण मी खूप भांडली पप्पांशी, यू वोंट बिलीव्ह. बट मी पप्पांशी लिटरली एक आठवडे 2 आठवडे बोलले नाहीये. तेव्हा मी पुण्यात शिक्षणासाठी होते आणि मला पहिली मूवी आली होती. तेव्हा मी पप्पांना कन्व्हिन्स करत होते, पप्पा मी करते करते करते. आणि पप्पांचं असं होतं की तुला जर हे बोलायचं असेल तर माझ्याशी बोलायचं नाही, मला फोन करायचं नाही. म्हटलं ठीक आहे, नाही करणार मी फोन. आणि इतकी हट्टी होते ना मी तेव्हा की नाही पप्पा मला करायचंच आहे, म्हणून मी खूप त्या गोष्टीवरती अडून होते, नाही करणार करणार करणार. मग 1-2 आठवडे नाही बोलले मी. आणि मग 2 आठवड्यानंतर तिकडून फोन यायला लागला की करणार का मूवी. पण तोपर्यंत मी होकार नव्हता दिला पप्पांच्या, एवढं पण अगेन्स्ट मला जायचं नव्हतं. मग पेशन्स तू ठेवलेस की हो बोलणार ते, कारण शेवटी बापाचं प्रेम मुलीवरचं असतंच ग. मग मी पप्पांना फोन करून रडले, खूप रडले. कारण पप्पा ना माझे सिंगर होते, त्यांचा सेम टू सेम किशोर कुमारांसारखा आवाज, सेम. म्हणजे इतकी तुलना नाही मी करणार, पण तू ऐकशील ना तर तू कन्फ्युज होशील हा कोणाचा आवाज आहे. पप्पाने मी एकच डायलॉग बोलले, पप्पा तुम्ही पण कलाकार आहात, तुमच्यात एक कला आहे पण ती गाण्याची आहे. माझ्याकडे ती कला नाही आली तुमच्यातली, पण माझ्याकडे अभिनयाची कला आली आहे. सो कलाकारासाठी तुम्ही कलाकाराच्या दृष्टीने विचार करा की कलेला जर वाव नाही मिळाला तर माणूस काही करू शकत नाही. कारण पप्पांचा बिझनेस होता, आमचं शॉप आहे गावी. सो पप्पा त्यामध्ये अडकले, संसारामध्ये, त्या दुकानामध्ये वगैरे. त्यांना पुढे नाही जाता आलं. सो मी पप्पांना तेच म्हटलं, पप्पा तुम्हाला नाही करता आलं पण तुम्ही तुमच्या मुलीचा विचार करा. तुम्ही असं म्हणा की मी स्वप्न माझं पूर्ण नाही करू शकलो, माझी मुलगी आहे पण मी मुलासारखीच आहे. तुम्ही म्हणता ना माझी मुलगी मुलासारखी आहे, मग तुम्ही मला सपोर्ट करा. मी स्वतःला जपून इंडस्ट्रीमध्ये राहीन, मी कुठल्याही कंप्लेंट घरी येऊ देणार नाही, माझ्यावर कुठला डाग लागणार नाही याची मी गॅरंटी घेते. मला फक्त एकदा परमिशन द्या. असं म्हणून रडत मी पप्पांकडे परमिशन मागितली आणि बिचारा पप्पांनी माझ्या दिली परमिशन. तेव्हा मी फर्स्ट मूवी केला, मग त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले, मग सिरियल वगैरे ते सगळं पुढे स्टार्ट केलं. हे डिफिकल्ट आहे. हो, पण मला ना खूप खंत अशी वाटते की तो मूवी झाला आणि म्हणजे जेव्हा बघ आपण स्टार्ट करतो तेव्हा एकदम ब्लॉकबस्टर काही नाही होत, हळूहळू जातो. जेव्हा मला खूप तारीफ म्हणतात ना, काबिले तारीफ असा मी परफॉर्मन्स दिला आणि मी खूप मोठी झेप घेतली, ही गोष्ट बघण्यासाठी पप्पा नाही आहेत माझे आता. सो मला त्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं की आता मी म्हणजे जितकं पप्पांशी भांडून ह्या गोष्टीची परमिशन घेऊन इथपर्यंत आली आहे, हा शब्द देऊन की मी एक दिवस मोठी होऊन दाखवेन की चला हवाला पोहोचेन. कारण पप्पाला चला हवाला खूप आवडायचं, मी तिथे पोहोचेन. जेव्हा मी चला हवाला जाऊन पोहोचले ना ग,
लिटरली मी तिथे पाय ठेवल्यानंतर मी पहिली रडायलाच लागले होते की मी पप्पांना हा शब्द दिला होता की पप्पा मी एवढं छान काम करेन की मी चला हवाला पोहोचेन आणि तुम्ही मला बघाल टीव्ही वरती की माझी मुलगी पोहोचली. आणि मग मला असं झालं की यार मी करून दाखवलं पण पप्पा कुठे आहेत बघायला. मग मम्मीला फोन करून त्या दिवशी मी इतकी रडले. मम्मी म्हटलं मी आज चला हवाच्या सेटवरती आहे पण म्हटलं पप्पा नाही येत ग बघायला. ते म्हणते पप्पा आहेत, पप्पा बघतायत आहेत, त्यांचं तुझ्यावर लक्ष आहे, त्यांचेच आशीर्वाद आहेत म्हणून तू आता इथे आहेस ह्याचा विचार कर. असं म्हणता म्हणता व्यवस्थित प्रवास चालू आहे. पण कन्व्हिन्स करणं खूप खूप टफ टास्क होतं माझ्यासाठी. खूप आणि ना आपण आत्ता दिसतोय ते ना हे आपल्याला आलेले अनुभव किंवा आपण 4 लोकांची लाईफस्टाईल बघतो तेव्हा स्वतः केलेले बदल अशी परिस्थिती असते. आणि ना आपण आपल्या घरी म्हणा किंवा आपल्या गावी एक वेगळा अपिअरन्स असतो पण इंडस्ट्री ही ऑल टुगेदर वेगळी आहे. यहाँ पे जो दिखता है वो बिकता है राईट. आणि तुम्हाला बदलावंच लागतं तुमचं राहणीमान बोलणं चालणं. मला सांग तन्वी तू सुरुवात केलीस तेव्हापासून आता तू जशी दिसतेस ऑब्व्हियसली तू आधी नसणार दिसत कोणीच दिसत नाही इनफॅक्ट. सो तू स्वतःमध्ये काही बदल केलेस इकडे फिटेन होण्यासाठी किंवा आपला अपिअरन्स हा कमालच असला पाहिजे 4 नजरा फिरल्याच पाहिजेत. तू काही बदल केले तुझ्यात? मी लहान असताना हा जो माझा कलर दिसतोय असा बिलकुल नव्हता. स्कूलमध्ये असल्यामुळे मी खरं तर एक टॉमबॉय प्रकारची होते. मला मुली लगोरी खेळत असतील तर मला क्रिकेट, कबड्डी, खो खो असं या गोष्टी खेळायला जास्त आवडायचं. सो मी उन्हामध्येच खेळत असायची त्यामुळे इतकी काळी होते. आणि माझ्या घरात सेम उलट होतं की माझ्या दीदी लोक वगैरे प्रचंड गोऱ्या. नाही माझ्या काकांच्या मुली वगैरे आहेत. हो नाही माझा भाऊ आहे, लहान भाऊ आहे. सो ते ना असं झालं होतं की कुठलाही फंक्शन असेल काही असेल नॉर्मली पावडर वगैरे आपण लावून जायचं एवढं काही तयार होण्याचं पण काही नसायचं. सो ना असं व्हायचं की माझ्या बहिणी खूप गोऱ्या आणि मी एकटीच सावळी काळी अशी दिसायचे. सो ना ते असं फोटो काढताना किंवा असं काही लोकांच्या बोलण्यातून वगैरे यायचं की अरे ही किती तयार झाली तरी काय काळी ती काळीच शेवटी असं. किंवा तारीफ बहिणींची व्हायची माझी व्हायची नाही. तेव्हा काय ड्रेसिंग सेन्स माहित नव्हतं. शेवटी मी पण गावचीच ना ग. मला कुठे एवढं काही कळत होतं. आणि त्यात मी लहान 10वीच्या आतपर्यंत कुठल्याच आता किती कळतं जेनझी लोकांना बापरे खूप कळतं सगळं. म्हणजे लिपस्टिक लावून त्या शाळेत वगैरे जातात तेव्हा इतकं नव्हतं. आणि मग मी ना मला ते खूप वाईट वाटायचं की मला का सगळे असं म्हणतात. म्हणजे कलर इतका इम्पॉर्टंट आहे एका माणसाच्या आयुष्यात. मग ना लहानपणापासूनच आहे ना इतकं सारखं ते कानावरती पडलं गेलं ना की अरे कशी दिसते, अरे हिचं असं तसं वगैरे. सो ना खूप वाईट वाटायचं की रंगावरतीच सगळं सौंदर्य आहे का. किती डस्की स्किनच्या मुली आहेत ग कलरच्या ज्या किती मस्त दिसतात. हरनाथ सिंधू वगैरे ग किती सुंदर दिसतात. पण ती मेंटॅलिटीच तशी आहे की कलर म्हणजे खूप गोरं म्हणजे सुंदर, देखणं म्हणजे काही नाही आहे ग. सो तेव्हा खूप वाईट वाटायचं. मग मी म्हटलं की आपण ना एक दिवस अशा याच्यावरती जाऊन पोहोचू ना की लोक म्हणतील की अरे कशी होती आणि आता कशी झालीये. किंवा मी त्यांना झोपू नाही देणार. कुठल्या फंक्शन मध्ये जायचं असेल ना ते लोक झोपणार नाहीत की तन्वी आता नेमकी कशी दिसेल काय करून येणार आहे यावेळेस. सो आता मी स्वतःला असं घडवलंय ना की जर मी कुठून चालतीये ना कुठलाही ड्रेस घालून किंवा काही माणसांनी वळून बघितलंच पाहिजे. इतकं मी स्वतःमध्ये बदल घडवत गेले. म्हणजे कारल्याचा ज्यूस असू दे, बीटाचा ज्यूस असू दे, गाजराचा ज्यूस असू दे, बऱ्याच गोष्टी मी ज्या नाही आवडत होत्या त्या सुद्धा पीत होते ज्यूस सकाळी उठून. का तर मला जे कलरवरून हिणवलं गेलंय ना, जो राग माझ्यामध्ये होता की मी काही करू शकत नाही, ही कायच करणार. आज ज्या मुलीला तुम्ही काळं हे ते बोलत होतात ना, आज तीच मुलगी सगळ्यांच्या पुढे आहे. आज तिला लोक बघतात आणि आज म्हणजे लिटरली मला स्टाईल आयकॉन म्हणून बघतात. माझे सगळे म्हणजे कोआर्टिस्ट पण आहेत ना ते सुद्धा बोलतात कुठलाही इव्हेंट असू देत तन्वी कधी येते याची आम्ही वाट बघतो कारण ती काहीतरी वेगळं करते आणि मी जाते. आणि आता ते असं आहे की खूप लोक मला विचारतात की तुझं डाएट रुटीन काय आहे, हे काय आहे, ते काय आहे, स्किन केअर काय आहे. सो मला आता ते खूप छान वाटतं की मी हा संघर्ष केला. म्हणजे माझी लहानपणीची जर्नी आणि मी आता दिसते यामध्ये लोकांना खूप तफावत जाणवणार नाही कदाचित की नाही लहानपणापासूनच अशी असेल. नाही, मी अशी दिसण्यासाठी किंवा मी इथपर्यंत येण्यासाठी ना खूप लोकांची बोलणी खाल्ली. लिटरली कॅरेक्टर पासून सुद्धा ऐकलंय. हो
मी कॅरेक्टरलेस पासून सुद्धा ऐकलंय म्हणजे तुझ्याबद्दल हो काय की सांगतेस? म्हणजे मेंटॅलिटीच तशी असते ना, आपण इंडस्ट्रीमध्ये काम करतोय म्हणून अरे ही काय इंडस्ट्रीत काम कर, असं नसतं ना. लोकांचं असं असलं पाहिजे, ही इंडस्ट्रीत काम करते, हे एका मूवी मध्ये काम करते, ही सिरियल मध्ये काम करते. म्हणजे आम्ही जिथे काम करतो त्याला खूप असं कमी लेखलं जातंय काही लोकांच्या नजरेने, की अरे हे असं. पण त्याच्या पाठीमागची जर्नी ना कोणी विचारतच नाही की तुम्ही नेमकं काय केलं. काय केलं? मग ना दुःख इथेच होतं जास्त, की आमचं तेच म्हणजे माझं ते स्वप्न होतं जे मला पूर्ण करायचं होतं. जसं लोकांचं क्रिकेटची आवड असते, कोणाची सिंगिंगची आवड असते, कोणाची डान्सिंगची असते, माझी अभिनयाची होती ना. तुम्ही ते स्वीकारा ना, की अरे हा हिला अभिनय करायचा आहे, करू देत, असं बोला आणि पुश करा मला, मी अजून पुढे जाईन. तुम्ही जर सपोर्टच करत नाही मला आणि मला माझंच फाईट करावं लागतंय प्रत्येक गोष्टीमध्ये, की विदाऊट सपोर्ट मला इथे जायचंय, त्यापेक्षा बेटर आहे सगळ्यांनी मिळून मला सपोर्ट करा, मग माझी झेप बघा कुठे जाते बरोबर ते. आहे, बरोबर आहे. हेच मी कधीपासून बोलत आले की मला सपोर्ट करा सगळ्यांनी मिळून, पण तो मला काही मिळाला नाही. आणि मग मी एकटीच असं बोलतात ना फाईट करत करत इथपर्यंत पोहोचले. मग मला खंत वाटते की जर खूप सपोर्ट मला मिळाला असता तर आज मी अजून कुठेतरी पण तू वेगळी असते. मुंबईमध्ये येऊन 4 वर्ष झाली, हो. सुरुवातीपासून स्थिरावलीस का वेळ गेला मुंबईत settle व्हायला? नाही म्हणजे माझे बरेच रिलेटिव्ह मुंबईतलेच. माझ्या मम्मीचा जन्म मुंबईचा, माझा स्वतःचा जन्म पण मुंबईचाच, त्यामुळे मुंबई म्हणजे माझं घरच आहे. सो मला असं फार वेळ लागला नाही इथे स्थिरावण्यासाठी. आले, स्वतःचा फ्लॅट घेतला, स्वतःचं सगळं सेट केलं, मग ऑडिशन्स असतील काही असेल पुढच्या कॉन्टॅक्ट्सनी वगैरे, सो ते करत करत मग व्यवस्थित सेटल झाले. रिजेक्शन फेस केलंस इथे कधी पण? खूप हो? खूप जास्त. मला एक म्हणायचंय की बघ, शून्यच्या पुढे काहीतरी लावलं तर त्याची किंमत वाढते, बरोबर. तुम्ही जर माणसाला कामच दिलं नाही तर माणसाकडे एक्सपिरियन्स 0 राहणार, बरोबर. माझं म्हणणंच ते होतं, जर मी ऑडिशनला जातीये आणि समोरून मला रिजेक्शन या गोष्टीचं येतंय की तुला एक्सपिरियन्स नाहीये, मला त्या माणसांवरती ना आता हसायला येतं की तुम्हाला एक साधी गोष्ट कळत नाही. जर काम तुम्ही- दिलंच नाही तर हा, अनुभव कुठून येईल? म्हणजे या. आता कॅमेरा दादा आहे, तू आहेस, जर तुला कामच कोणी दिलं नाही, एकही इंटरव्ह्यू घ्यायला दिला नाही आणि तुला माहिती आहे तुझ्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात खूप तो स्पार्क आहे की तू करूच शकतेस, पण तुला कोणी करायला देत नाहीये. रिझन काय? की तुझ्याकडे एक्सपिरियन्स अनुभव नाहीये, नाहीये. 0 एक्सपिरियन्स. अरे पण त्या 0ला 1 मध्ये कन्वर्ट तुम्हालाच तर करायचंय ना. Correct, लाईक तुम्ही मला काम देणार तेव्हा मी त्या एका कामावरती तो एक्सपिरियन्स लावणार की मी हे काम केलं म्हणून. सो तिथे पण मला खूप रिजेक्शन आलंय. कलर वरून सुद्धा आलं होतं. मी पहिल्यांदा जाड होते हे पण सांगितलं होतं, मी जाड असल्यामुळे रिजेक्ट झालीये. पहिल्यांदा तर मी खूप लहान दिसते म्हणून रिजेक्ट झाले. मग मी वजन वाढवल्यानंतर मी खूप मोठी दिसते म्हणून रिजेक्शन आलं. बापरे. मला 0 एक्सपिरियन्स वरून आलं. सो बरेच रिजेक्शन आल्यानंतर मी ठरवलं आता जे येणार ना ते ते मी वाजवायचं. करणार. सो मग मला लीड नाही मिळाली कधी करायला. सो मग मी कॅरेक्टर रोल पण लीड मधलेच, ज्यांना खूप वेटेज असतं असे वालेच रोल केले मी आतापर्यंत. असं करत करत पुढे गेले. एवढे अनुभव ज्या तन्वी आपल्याकडे असतात ना एवढ्या कमी वयामध्ये, आणि रिजेक्शन सततचं किंवा सपोर्ट नसणं, आपला ना एक बॅक ऑफ द माइंड विचार येऊन जातो की आपण थांबूया का, म्हणजे आपण नको करूयात प्रयत्न, किंवा बस झालं दुसरं काही ट्राय करूया, कारण काही वर्क होत नाहीये एक. आणि दुसरी गोष्ट की किती आपण प्रयत्न करणार ना एका नवीन शहरामध्ये म्हणा किंवा काय, किंवा आपल्या बरोबर आलेले आपल्या मागून आलेले पुढे जातात अशा वेळी की बस झाला आता नाही प्रयत्न करत, असा विचार येऊन जातो सबकॉन्शियस माइंड मध्ये. हा म्हणजे बऱ्याच वेळा येऊन सुद्धा गेला होता. कारण म्हणजे काय झालेलं 2021 मध्ये ना माझे पप्पा गेले, त्याच्यानंतर 6-7 महिन्यांनी माझा डॉग सुद्धा गेला. आणि बऱ्याच गोष्टी अशा माझ्यासोबत झाल्या ज्याच्याने मी ना खूप खचून गेले होते. म्हणजे मला असं वाटायचं की जे लोक माझ्या जवळचे आहेत ना ते निघून जातात असं मला वाटत होतं. त्यामुळे मी कोणाला जवळच करायचेच नाही. खूप ट्रस्ट इश्यूज झालेले मला की नाही आता बस झाला, आता मी सगळं सोडते आणि मी घरी जाते मम्मी जवळ वगैरे. पण मला ना कायम असं विचारल्यानंतर आहे ना ही गोष्ट जाणवायची खूप प्रखरतेने की मी पप्पांना शब्द दिला होता आणि पप्पांनी मला एवढंच सांगितलं होतं, बघ पाण्यात उतरलं ना माणूस की पोहायला हे लागतं, हातपाय मारावे लागतात. सो जर नाही मारलेस ना तर डुबशील. आणि मला एवढंच पप्पा बोललेले की ज्या गोष्टीत आपण उतरतो ना त्याच्यामध्ये वरचं टोक गाठायचं, सक्सेसफुल व्हायचं. भले जर तू भिकाऱ्याचा रोल करतेस ना तर तो एवढा व्यवस्थित करायचा की तू खरंच भिकारी वाटली पाहिजेस लोकांना. भलेही तुझा फेस चांगला असेल तरी पण तू भिकारी किंवा वेड्याची ऍक्टिंग व्यवस्थित केली पाहिजेस.
सो मला ना जेव्हा जेव्हा असं गिव्हअप करावं असं वाटलं ना तेव्हा पप्पांना दिलेला शब्द कायम आठवायचा की नाही, पप्पांनी सांगितलंय ज्या गोष्टीत उतरशील त्या गोष्टीला एक न्याय मिळाला पाहिजे. सो क्विट करायला मागायचे, परत माघार घ्यायचे की नाही नाही, पप्पांनी सांगितले एकदा तरी पप्पांचं स्वप्न व्यवस्थित पूर्ण करणार असं म्हणता म्हणता तरी सुद्धा रिजेक्शन आले, तरी सुद्धा परत पुढे गेले आणि मग फायनली मी एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन पोहोचले जिथे आता लिटरली ग मी गावी सुद्धा गेले ना, मला मम्मीला फोन करून करून मम्मीचे फ्रेंड्स, त्यांचे फ्रेंड्सचे फ्रेंड्स, त्यांचे रिलेटिव्ह लिटरली घरामध्ये नुसते सेल्फीज काढायला येतात. मी दिवाळीला जरी गेले, गणपतीला जरी गेले ना तरी मी फ्री नसते, माझ्याकडे सगळे सेल्फी काढायला येत असतात आणि हे सगळं बघायला ना पप्पा नाहीयेत. सो याच सगळ्या गोष्टी आहेत ज्या पप्पानी मला शिकवल्या की इतकं बोलतात ना सक्सेसफुल होऊन दाखवायचं ज्या गोष्टीत उतरलोय, की समोरच्याने तारीफ केली पाहिजे आणि तो समोरचा जो आपल्याला नावं ठेवत असतो ना तो माणूस हरला पाहिजे शेवटी, की नाही रे आपण ह्या मुलीला इतकं पाडायचा प्रयत्न केला, इतकी नावं ठेवली, इतकं काय काय वाटेल ते बोललं, पण ह्या मुलीने धीर नाही सोडला, हिने तरी सुद्धा ताकदीने उठून ती गोष्ट करून दाखवली आणि आज तोच व्यक्ती माझ्यासोबत जर सेल्फी काढायला येत असेल ना तर तो माझा आणि माझ्या पप्पांचा विजय आहे. याच्यापेक्षा मोठा सक्सेस नाही, तो माझा विजय आहे. खरंच वा. आणि खूप मेहनत करावी लागते यार. म्हणजे अनेकांना असं वाटतं की काय सोपं इकडे काम मिळवणं, आले ऑडिशन दिलं झालं, पण मागे हेल लॉट ऑफ एफर्ट्स. खूप म्हणजे रिजेक्शन आलं ना की तो घरी आल्यानंतरचा दिवसच खूप वेगळा असतो ग. म्हणजे आपण डाऊट किती असतो. म्हणजे मी तुला येऊन म्हटलं की अगं नाही ग सिरियल मध्ये रिजेक्ट झाले मी, त्या सिरियल मध्ये हे बोलायला खूप इझी आहे आणि तुला पण वाटायला असं होईल की हा रिजेक्ट पार्ट ऑफ लाईफ, पण नाही ग, ते कॅरेक्टर मी जगले ना. रिक्षावाली असू देत किंवा अजून काही असू देत, ते कॅरेक्टर मी जगले. मी रिक्षा चालवली असेल, मी 1 महिना त्याच्यावरती स्वतःवरती खर्च केलाय, त्याच्यावरती मेहनत घेतली आणि मग कळते की ते कॅरेक्टर मी प्लेस नाही करत आहे. इतकं तुटायला होतं ना. बट ठीक आहे, तू जेवढी जी मेहनत केली आहेस ना त्याचं फळ हेच आता तुझं शो करतेस, पुढे तू जे छान काम करणार आहेस ते. पण मला सांग तन्वी, तुझा स्वभाव कसा आहे? तू एक पाठी आहेस हे तर मला कळलं तुझ्या बोलण्यात, ठरवलं की करणार, पण काय म्हणजे शांत डोक्याची आहेस तू, चिडचिडी आहेस काय? म्हणजे खरं तर खरं, खोटं तर खोटं, व्हॉट एक्झॅक्टली मधलं काही नाही? मी ना माझा राग खूप नाकावर आहे. अच्छा. पण माझा नाकावरचा राग मी काही पोटात ठेवत नाही. मग समोर तुझं जर एखादी गोष्टी मला नाही आवडली ना, तुझं एखादं वाक्य, तर भले इंटरव्ह्यू चालू असेल ना, मला सवय येते, म्हणजे राहत नाही पोटात, मी बोलणार ऐक नाही ना चुकलं ग असं, मी चांगल्या वेळेने सांगणार तुला, पण मला ना पोटात ठेवायची सवय नाहीये की नको राहू देत, नको बोलूयात वगैरे. भले मी आता सांगितलं नाही तिथे जाऊन सांगणार सगळं बंद झाल्यावर की हे चुकलं होतं अगं असं. आणि राग आला तर तोंडावर ताडकेफाड उत्तर असतं माझं. प्लस आहे ना, मी खूप लहानपणापासून आहे ना हळवी जास्त आहे, की दुसऱ्याचं दुःख ना लगेच जास्त मला आधी कळतं की ती काय फील करत असेल, किंवा माझे फ्रेंड्स जरी असतील ना आणि आम्हाला बाहेर जायचं असेल तर एखाद्याची परिस्थिती नसते तर ते नाही हे अफोर्ड करू शकत की अरे जायचंय वगैरे, तर मला ना आम्ही सगळे जातोय त्याच्यामध्ये ना माझं बॅक ऑफ द माइंड हे चालू असतं की आम्ही सगळे जातोय ठीक आहे, पण हा किंवा ही नाही ते अफोर्ड करू शकणार आहे. सो आतमध्ये जाऊन त्याला सांगायचं काही काळजी करू नको, मी बिल पे करेन, फक्त काही बोलू नको वगैरे असं. किंवा माझा फ्रेंड असेल, काही असेल, गावी जाणार असेल, त्याचा जॉब नसेल आता, तर आता गावी जाणार म्हटल्यानंतर आई आणि पप्पांना दिवाळीला जाताना काहीतरी घेऊन जायला पाहिजे, किंवा माझा पगार आहे हे आई पप्पांना दाखवायला पाहिजे म्हटल्यानंतर मी तो सुद्धा विचार त्याचा करायची माझ्या बेस्ट फ्रेंड्सचा, की एक काम कर, हे पैसे घे, हे घेऊन जा आणि त्यांना दे, म्हणजे त्यांना वाटेल की तू जॉब करतेस किंवा करतोय सगळा. सो हा पण मी विचार करते. जर पिझ्झा असेल आणि मला खूप भूक लागली आणि तेवढंच खाणं आहे, पण समोरचा पटकन आला ना आणि मला माहिती आहे त्याला पण हे आवडतं, तर मी तो घास नाही खात. मी म्हणते की खा ना, माझं पोट भरलंय ग, खा चल खा असं. मी हळव्या मनाची खूप आहे वगैरे, पण माझी दिसताना साईड आहे ना बडबडी साईड जास्त दिसते आणि भांडणारी साईड जास्त दिसते. ऍक्च्युली तेच असतं की आपला राग म्हणा किंवा आपला जो अग्रेसिव्ह स्वभाव आहे ना, तो कधी कधी इतका स्ट्रॉंगली पोर्ट्रे होतो ना की आपली चांगली वस्तू दिसत नाही. एक्झॅक्टली सेम माझ्या बाबतीमध्ये हो ना, सेम. अगं म्हणजे आणि केलेली मदत कधी दिसत नाही. ते दिसतं. आणि मला सवयच अशी आहे की मी ना जी मदत करते ना, की मी ती इतकी आतून करते ना की समोरच्या लोकांना ती कळतच नाही. आणि भांडताना मी तोंडावरच भांडते ग आणि तोंडावरच सगळं बोलते, त्यामुळे दिसण्यात येतं माझं बोलणं, आतून केलेली पाठीमागची मेहनत नाही कोणाला किंवा मदत नाही दिसत कोणाला. सो ते तसं झालंय आणि बघतेच आहे, मी कधीपासून बडबडच करते आणि मला बडबड करायला खूप आवडतं. पण
ह्या बडबडीच्या पाठीमागे आहे ना, एका पॉइंटला ना डिप्रेस झालेली तन्वी पण होती. खूप रडायची, म्हणजे लिटरली मी अशी रील्स बघत असेल ना तर अल्गोरिदम माहिती इंस्टाग्रामचं सगळं एकदम इमोशनलच होऊन जातं. सो रात्रीच्या वेळेस ना पण मी हे खूप फेस केलंय की एखादा रील पप्पांचं आणि मुलीचं येऊन गेलंय तर मग पप्पांची आठवण येणं, मग पप्पाच नाहीत म्हणून उगाच म्हणजे विनाकारण रडणं खूपच जास्त. मग मला कोणी फ्रेंड्सच नाही आहेत जास्त, किंवा मला ट्रस्ट इश्यूज आहेत म्हणून फ्रेंड्स नाही आहेत का, मग मी कोणाला आवडतच नाहीये का, मग देव माझ्यासोबत असं का वागतो, मग स्वामींना सारखं बोलणं. मला खूप सवय आहे स्वामींच्या फोटोजवळ जाऊन भांडायचं. दुसरं कोणाशी नाही भांडणं तर स्वामींना टार्गेट करून मी भांडत असते. स्वामी तुमच्यामुळे, तुम्हीच असं केलं, तुमच्यामुळे माझं हे रिजेक्शन आलं, तुमच्यामुळे हे झालं ते झालं ते झालं. पण आता मला कळत गेलं की स्वामींनी मुद्दामून रिजेक्ट केलं कारण मला मोठी अपॉर्च्युनिटी होती कुठेतरी. सो हे हा त्यांचा गेम असतो जे माझ्यासोबत ते खेळत असतात. पण मी कायम स्वामींशी फोटो जवळ जाऊन भांडते, रडायला आलं तरी जाऊन रडते. स्वामी असं झालं, मला खूप सवय. मला एखादा वेळ वेड हो माझ्या म्हणजे तुला माझ्या घरात आलीस तर कुठेही तुला सगळीकडे स्वामी स्वामी स्वामीच दिसणार. माझी गाडी जरी बघशील ना तिकडे पाठीमागे पण स्वामींचंच आहे. म्हणजे असं नाही की दाखवणं, बट प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी 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 आहे. कारण जेव्हा आपल्याकडे कोणी नसतं ना, आपल्याकडे अगदीच कोणी नाहीये, त्यावेळेस खरंच स्वामी मदत करतात, स्वामी असतात आपल्यासोबत. हे मला खूप वेळा जाणवलंय. खूप खूप भयंकर गोष्टी झाल्यात माझ्यासोबत ज्याच्यामध्ये मला कळलंय की स्वामी खरंच आहेत. आणि मी स्वामींना माझे खरंच पप्पा मानते. मला स्वामी देव असं खूप अनुभव आहेत म्हणजे स्वामींचे. म्हणजे सिरियल्स असतील किंवा माझा एकदा ऍक्सिडेंट सुद्धा झाला असता अक्कलकोटला जाताना. मला प्रचंड झोप आलेली, ड्रायव्हरला पण झोप आलेली. आणि म्हणजे हे सांगताना खूप ड्रामॅटिकली वाटेल किंवा असं मूवीचं सिनारिओ वगैरे असं वाटेल, पण असं नाहीये. त्याला खूप झोप आलेली तर मी म्हटलं की मी ड्राईव्ह करते. आणि तेव्हा मी नवशिकी होते, मी रिसेंटलीच शिकले होते गाडी. आणि मी म्हटलं की तू थांबा, मी चालवते गाडी असं म्हणून मी हातात गाडी घेतली. थोड्या पॉइंटने ना, थोड्या वेळाने मला असं वाटलं की ना मला पण खूप झोप येते आणि पण माझा हात स्टेअरिंग वरती आहेत. मी अशी झोपतीये. मला समोर ट्रक दिसत आहेत मोठे मोठे, त्या लाईटने मी जागी होतीये. परत मी झोपतीये आणि एका पॉइंटला मी पूर्ण गाढ झोपलेली मला आठवतीये. पण जेव्हा मी उठलो ना तेव्हा गाडी पार्क केलेली होती रोडच्या बाजूला 2 गाड्यांच्या मध्ये, जी मला पार्किंग येत नाही. अगं मला येतं आता, तेव्हा यायचं नाही. 2-3 वर्षांपूर्वी मला पार्किंग जमायचं नाही. 2 गाड्यांच्या मध्ये मी गाडी लावू शकत नव्हती आणि आता कट टू कट व्यवस्थित गाडी लावून आली आहे मी. मला नाही जमायचं. आणि मी जेव्हा सकाळी अशी म्हणजे गाडी लागली हे पण मला व्यवस्थित दिसतंय, थोडं ब्लर. जेव्हा मी सकाळी उठले आणि बघितलं ना, ड्रायव्हर पण उठला, मी पण उठले, तेव्हा बघितलं 2 गाड्यांच्या मध्ये गाडी लागली होती. आम्ही झोपून उठलो होतो आणि म्हटलं की मला आठवतंय की मी गाडी घेतली होती हातात, चालवली, थोडं आठवतंय. पण मी इतकं व्यवस्थित नाही आठवते की मी व्यवस्थित गाडी चालवली होती. आणि खूप कंटेनर्स, खूप ट्रक होते, त्याला मी ओव्हरटेक करून येत होते. मला त्या दिवशी मला इतकं जाणवलं की ती गाडी मी चालवलीच नव्हती. आणि त्या दिवशी अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेऊनच मुंबईसाठी निघाले होते, कारण मी गाडी नवीन घेतली होती. आणि मी स्वामींना बोलले होते की स्वामी मी गाडी नवीन घेतली तर ज्या दिवशी घेईन त्याच दिवशी तुमच्याकडे येईन. आणि 1 जानेवारीला मी स्वामींकडे गेले होते अक्कलकोटला जाऊन म्हणजे सकाळी निघाले, संध्याकाळी पोहोचले, दर्शन घेतलं, अर्धा पाऊण तासात मी लगेच निघाले तिकडून अक्कल. आणि खूप लांबचा प्रवास आहे आणि 1 डे रिटर्न होतो ग. प्रचंड झोप आलेली. पण मला नक्की आठवतंय ती गाडी मी चालवलीच नव्हती. मी फक्त स्टेअरिंगला हात धरून होते, पण मी ती गाडी चालवली नव्हती. आणि हे मी कित्येक जणांना सांगितले, मी माझ्या भावाला सांगितलं ना, त्याचं पण असं होतं, बास हा दीदी बास. पण आता स्वतः तो स्वामींचं इतकं करतो ना. माझे पप्पा जेव्हा गेले, पप्पा माझे खूप दत्तगुरूंचं करायचे. आणि जेव्हा माझे पप्पा गेले ना तेव्हा मी लिटरली असं दत्तगुरू आणि स्वामींना समोर जाऊन मी अशी म्हणत होते, तुम्ही नाहीच आहात, देव नाहीच आहे. जर असते ना तर माझ्या पप्पांना नेलं नसतं. कारण आमच्या पूर्ण घरात जर देव वेडा कोणी असेल ना तर ते माझे पप्पा, निर्व्यसनी आणि देवभोळे. इतकं देव करायचं म्हणजे मी कधीच विचार नव्हते करू शकत. मला असं वाटायचं पप्पा आहेत ना अमर आहेत, पप्पांना काही होणारच नाही, कारण पप्पा इतकं देवाचं करतात, पप्पा इतके स्वामी भक्त आहेत वगैरे. आणि पप्पा गेले ग आणि खूप घाण पद्धतीने एंड झाला पप्पांचा. म्हणजे पप्पा 1-1.5 महिना पॅरालाइज्ड होते, पाठ पूर्ण सोललेली त्यांची. मी अक्षरशः पप्पांच्या पाठीला पाठ लावून मम्मी मग भरवायची आणि पाठ लावताना ना ती स्किन अक्षरशः निघायची पप्पांची. इतकं सगळं बघितलेलं होतं. मी बोलते ना मी डिप्रेस्ड होते. मी पप्पांचं डायपर पासून चेंज केलंय ग. ज्या व्यक्तीने माझं सगळं केलं होतं लहानपणी त्या व्यक्तीचं मी केलंय.
आणि त्यांची जी घाणेरडी कंडिशन होती, म्हणजे लिटरली डॉक्टर सुद्धा सांगत होते की तुम्ही आता हात जोडा देवाला आणि सांगा की आमच्या पप्पांना आता मुक्ती द्या आणि पप्पांना देवा आता म्हणजे सगळं बस झालं, हे आता एवढे आम्ही नाही बघू शकत पप्पांचं. कारण भरवल्यानंतर इथे सगळं ते राहायचे कण वगैरे आणि त्याच्यानंतर त्या मुंग्या वगैरे त्याच्यावरती येऊन बसायचं. आम्हाला माहित नव्हतं ग एवढं होऊ शकतं. मम्मी पप्पांना भरवून गेली दुकानात निघून, मी टीव्ही बघत बसले कारण माझी रात्रीची ड्युटी असायची, पप्पांसोबत जागायची. आणि मग मी टीव्ही थोडा वेळ बघितला आणि झोपायला गेले. चिन्मयची पण रात्रीची ड्युटी पप्पांकडे बघायची, तो पण गेला झोपायला. आणि 2 तासानंतर जेव्हा मम्मी आली, मी आले पप्पांजवळ बघायला की पप्पा आता काय करतायत, अगं एवढा मुंग्यांचा थर बसलेला ग, म्हणजे तो माणूस बोलू शकत नव्हता आणि त्याला मुंग्यांनी खाल्लं होतं एवढं. आणि एवढा हलगर्जीपणा आमच्या आयुष्यात झाला, मी तो दिवस कधीच विसरू शकत नाही. म्हणजे जे पप्पांसोबत झालंय की म्हणजे इतका देव कठोर कसा होऊ शकतो स्वतःच्या भक्तांसाठी. तेव्हा मी देवाला इतकी नावं ठेवलेली की तू नाहीच आहेस, तू एवढा घाण भक्ताशी वागतोस, एवढं नाही, तू माझ्या पप्पांशी नाही वागू शकत. बरं, पप्पांचे फोटोज पण आता माझ्याकडे ज्या पद्धतीचे आहेत ते पाठ वगैरे सगळं झालेलेच आहे खूप. मी त्यांना ब्रेन ट्युमर झाला होता. मी लास्टला माझ्या पप्पांना मी स्वतः मुलगी मी आठवत नव्हते, बायको आठवत नव्हती, मुलगा आठवत नव्हता, कोणी पप्पांना आठवत नव्हतं. एवढा ब्रिलियंट माणूस, त्याला कोणीच आठवत नव्हतं. सो मी देवावरती एवढी कोपले होते की तू नाहीच आहेस, तू नाहीच आहेस, तू माझ्या पप्पांना घेऊन गेलायस, माझ्यापासून लांब केलंयस. आणि पप्पांमध्ये माझा खूप जीव होता. सो मी ना 1 वर्ष मी ना मम्मी जरी माझ्या समोर आली ना देवाचं करत, तरी मी अशी चिडायचे की तू देवाचं नाव माझ्यासमोर घेऊ नकोस ना, तू स्वामींचं नाव काढू नकोस, तू दत्ताचं नाव काढू नकोस वगैरे, इतकी चिडायचे मी त्यांच्यावरती. पण नंतर नंतर गोष्टी अशा घडत गेल्या. अनुभव आले चांगले की स्वामी आहेत माझ्या पाठीमागे, स्वामी आहेत. म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन त्यांनी मला सांगितलंय की मी आहे पाठीशी, पप्पा नाहीये तुझे पण मी आहे, मी आहे. हे जेव्हा मला जाणवत गेलं ना प्रकर्षाने, तेव्हा मी म्हटलं की स्वामी मला माफ करा, तुमचं बाळ म्हणून की मी तुम्हाला इतकं बोलले असेल, इथून पुढे मी तुमचा हात परत कधीच नाही सोडणार. माझा हात इतका घट्ट धरा की मला माझ्या पप्पांची आठवण प्रत्येक क्षणाला जी येते ना, तितकी आठवण येऊन मी खचले नाही पाहिजे, मला स्ट्रॉंग बनवा. त्या दिवसापासून मी म्हणजे स्वामींना मी देव नाही, मी माणूसच म्हणते की ते माझे बेस्ट फ्रेंड आहेत आणि ते माझे पप्पा आहेत आता. सो स्वामींना इतकं मी आता पकडून ठेवलंय ना घट्ट की काही असू देत. मम्मीला सांगण्याआधी मी पप्पांसारखं जसं शेअर करायचे तसं स्वामींकडे जाऊन शेअर करते अजूनही. बापरे, खरंच ग, खूप आहे तन्वी, खूप आहे. आणि मला आता कळतं की तू इतकी स्ट्रॉंग कशी. अगं स्ट्रॉंग म्हणजे माझे पप्पा जेव्हा गेले ना ग, तेव्हा मी कमवत सुद्धा नव्हते. माझा तेव्हा मी 20 वर्षांची होते, 20-21 वर्षांची होते. माझ्याकडे कमवायची ताकद नव्हती, काही नव्हती. पण खरं सांगते, मला कोणीच, म्हणजे आम्हाला कोणीच पैशांची मदत हवी का म्हणून विचारलंच नाही अजूनपर्यंत. कोणीच नाही. तुला पैशांची मदत हवी का, तुम्हाला मेंटली गरज आहे का, तुम्हाला अजून कुठे मदत हवी आहे का, अगं कोणीच नाही ग. मग तेव्हा ना असं वाटत गेलं की आमचे पप्पा मूर्ख होते की जे सगळ्यांसाठी उभे राहायचे, सगळ्यांना मदत करायचे. आमचं दुकान होतं ना होलसेलचं, नारळ अगरबत्ती वगैरे, बाकी सगळ्या पत्रावळ्यांचं वगैरे. सो माचाळ वगैरे साईडचे जे डोंगरातले वगैरे लोक, गरीब लोक यायचे ना, ते पप्पांना म्हणायचे शेठ माझ्या मुलीचं लग्न आहे हो, असं तसं, आता पैसे नाही देऊ शकत, 1-2 महिन्यांनी दिले तर चालेल का. तर पप्पा माझे लिटरली 500 नारळांची पोती पप्पांनी त्यांच्या मुलीसाठी म्हणून असं जवळ जा घेऊन, असू दे माझी पण मुलगी आहे रे, उद्या उठून काय माहिती मी असेल नसेल किंवा माझी परिस्थिती असेल नसेल, माझ्या मुलीसाठी पण कोणीतरी उभं राहील. मी तसा विचार केला तर माझी मुलगी आहे, मला म्हणजे माझ्या पोटाला पण मुलगी आहे, मला माहिती बापाचं काळीच काय असतं. जा तू घेऊन जा, पैसे नको देऊस जा. इतक्या लोकांना पप्पांनी मदत केली आहे ना ग, म्हणून मला राग यायचा की पप्पांना कसं काय कोणी नेऊ शकतं. आणि इतके मदत करणारे पप्पा ना ग माझे. सो ना पप्पा गेल्यानंतर पप्पांनी ज्यांना उधारी दिलेली त्या लोकांनी पण पैसे नाही दिले आम्हाला. म्हणजे त्यांना एवढं तरी कळायला होतं ग, तर मुलं वाऱ्यावरती पडली आहेत, त्यांना तरी पैसे द्या. एक गोष्टी माझ्यासोबत ज्या होत गेल्या ना, माझीच माणसं असतील ज्यांनी कधी पैसे विचारले नाहीत, ज्यांनी मेंटली स्ट्रेंथ नाही दिली आम्हाला, सगळ्या गोष्टी एकट्याने कराव्या लागल्या. पप्पांना हॉस्पिटलमध्ये नेणं असू देत, कोरोना पॅन्डेमिक चालू होतं ग तेव्हा माझी मम्मी, मी, आम्हीच असं यायचो फक्त हॉस्पिटलमध्ये, पप्पांचं वगैरे केलं ते सगळं. तेव्हा ना म्हणजे असं त्या गोष्टी बघत गेले ना, तर मग मी इतकी आता
मी दगड हृदयाची नाहीये, पण ना मी बनत गेलीये तशी की मला नको माझ्या आयुष्यात कोणी. कारण लोकांनी माझ्या पप्पांचा लोकांनी फक्त फायदाच घेतलाय. जर मी चांगली बोलते तर अरे नाही तू तर अशी आहेस तशी आहेस, चल खायला जाऊ, मग त्याचे पैसे मी देणार, अरे तू किती छान आहे हे ते, असं कोणी तारीफ केली ना की मला खूप प्रेम येतं त्यांच्यावरती. मग मी केक मागव, हे मागव, ते मागव, ए चल राहू दे ग मी देते ग असं. मग ड्रेस असेल तर मी बाहेर शॉपिंगला गेले, तुझ्यासाठी ड्रेस घेतला मी. अगं हे करून सुद्धा आहे ना समोरचा माणूस माझ्या डाऊनफॉल मध्ये येत नाही. मग मला असं वाटतं की मी मूर्ख आहे का, मी एवढं सगळं लोकांचं करते. मग नको मला कोणी, मी माझी ठीक आहे. म्हणून मी टफ राहायला लागले की मी रडते, पण माझं रडणं म्हणजे पण विकनेस नाहीये, स्ट्रेंथ आहे माझी. मी रडते पण देवा तू बाहेर काढून टाकतेस, तू आत ठेवत नाहीस. मला आता असं झालं की मला आयुष्यात लोक नको. मी माझी एकटी मस्त मॉल आहे, मला लोक नको माझ्या आयुष्यात. कारण मग तुम्ही येता, तुम्ही माझ्यावर प्रेम दाखवता, मी तुमच्यावर तुम्ही जेवढं देता त्याच्यापेक्षा 5 पट जास्त देते, आणि मग तुम्ही मला हर्ट करून निघून जाता. मग परत मी डिप्रेशन मध्ये जाते, मला स्वतःला त्रास करून घेते. मी एकटीच बरी आहे. मग आई ग, पण मला तुझा हा स्वभाव खूप आवडला तन्वी. आणि तू अपफ्रंट म्हणालीस, तुला राग पण येतो, पण तितकी तू हळवी आहेस. आणि खरंच मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि मला कधी एक्सपेक्टेड नव्हतं की आपण असं भेटू, छान पाणीपुरी खाऊ, मला पण खूप छान वाटलं आणि गप्पा मारू. पण तू अशी स्ट्रॉंग राहा. आणि असं असतं ना की आपण आधीपासून काम करतो, आपला एक प्रेक्षक वर्ग बनतो, ज्याला ना कळत नकळतपणे आपल्याला थँक्यू म्हणायचं किंवा मला सपोर्ट करा, माझ्या पाठीशी राहा हे सांगायचं राहून जातं. तू सोशल मीडियावर मे बी कनेक्टेड असशील त्यांच्याशी, पण जर आज मी तुला म्हणाले जे प्रेक्षक तुला सपोर्ट करतात, इथून पुढे करणार आहेत सपोर्ट, तुला काय एक मनातला मेसेज त्यांना द्यायला आवडेल? तर मी सांगेन की माझे फॉलोअर्स जे आहेत त्यांनी मला आजपर्यंत सपोर्ट केलाय, मला प्रेम दिलंय. सो मी त्या सगळ्यांना एवढंच सांगेन की ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या छोट्याशा जर्नीपासून ह्या मोठ्या जर्नीपर्यंत मला साथ दिली, माझ्या प्रत्येक बोलतात ना अडचणीमध्ये सुद्धा होतात, किंवा माझ्यावरती ज्या पद्धतीने तुम्ही आजपर्यंत प्रेम केलं अशा पद्धतीचं प्रेम माझ्यावरती कायम असू दे, कायम माझ्यासोबत राहा. मी कशी आहे हे मी तुम्हाला आता इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंच आहे. मी खूप हळवी आहे, माझं प्रेम पण सगळ्यांवरती असतं, पण आता असतं ना की करून करून माणूस थकून जातो आणि मग एका पॉइंटला माणूस थांबतो. पण मी तरी पण थांबत नाही, तरी पण समोरून माझ्या बरोबर कोणी चांगलं वागलं तरी पण मी चांगलीच वागते. पण मला तुमचा खूप सपोर्ट हवा आहे, तुमचं खूप प्रेम हवं आहे. माझी जी स्वप्न आहेत ती मला पूर्ण करायची आहेत, आणि त्यासाठी मला तुमचा सपोर्ट लागेल. तर माझ्यावरती अशाच पद्धतीने खूप प्रेम करा, मला खूप सपोर्ट करा. आणि छोट्या गावातून आलेल्या मुलीचं आणि सपोर्ट नसताना जे मोठं स्वप्न बघून जी एक छोट्या गावातून मुलगी आली आहे इथपर्यंत, तिचं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळेच मदत करू शकता मला. सो प्लीज मला मदत करा, आणि आपण हा प्रवास आपण सोबत शेअर करूया ना, सोबत पूर्ण करू. म्हणजे एकमेकांना साथ देत देत आपण ते स्वप्न पूर्ण करू. त्यासाठी मला गरज आहे तुमची, आणि तुम्ही खूप प्रेम द्याल अशी मला खात्री आहे. लव्ह यू ऑल ऑफ यू, आणि असंच प्रेम करत राहा. येस, आणि आपण भेटूया, थोडंसं लेट भेटूया पण भेटूया. नक्कीच. ऑल द व्हेरी बेस्ट तन्वी, आणि थँक्यू सो मच. पहिल्यांदा आपण भेटलो, पण मला बिलकुल असं वाटलं नाही आपण पहिल्यांदा खरंच नाही छान शेअर केलं. खूप शुभेच्छा तुला, ऑल द व्हेरी बेस्ट, मस्त मज्जा कर, छान खेळ. थँक्यू. थँक्यू. बाय.